सर्व मनानं आत्मा एकत्र करून एकत्र आपल्या चित्तामध्ये साठवून त्या भगवंताला शरण जा. मग साधकानं परत प्रश्न केला तुकोबरायांना की तुकोबराय मला इथपर्यंत कळालंय, पण पितामह भीष्माचार्यांचं वचन देवानं मोडलं का? त्यावेळी तुकोबराय सांगतात भीष्माचार्याचं वचन देवानं मोडलं नाही, पण भीष्माचार्यांचा शब्द खरा केला आणि इकडे अर्जुनाचं रक्षण केलं. आता मला सांगा, साधा वया भक्ती काज नाही लाज धरत. एखादा व्यक्ती कितीही प्रेम असू द्या, एखाद्याच्या लग्नामध्ये एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मंत्री जास्तीत जास्त तूप वाढायचं काम करेल. काय करेल? तूप वाढायचं काम करेल. तरीही तो काय करेल? थोडा तरी लाजेलच. पण तुकोबराय सांगतात की या विश्वाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा, की ज्याच्या सत्तेशिवाय काहीही चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय समुद्र आपली मर्यादाही ओलांडत नाही. एवढंच काय, ज्याच्या सत्तेशिवाय म्हणजे तो पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही, तेच ज्ञानोबराय त्यांच्या ओवीमध्ये सांगतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. म्हणजे त्याच्या सत्तेशिवाय हा सूर्य सुद्धा कधी चालला नाही, त्याच्या सत्तेशिवाय समुद्रानं आपल्या पाण्याची मर्यादा सुद्धा ओलांडलेली नाही. एवढंच काय, त्याच्या सत्तेशिवाय रेड्यानं वेद सुद्धा बोलला नाही. एवढी सत्ता आहे उभ्या विश्वाच्या मालकाची. ज्यावेळी पांडवांचा यज्ञ झाला, त्यावेळी पांडवाच्या यज्ञामध्ये माझ्या देवानं उष्टी पत्रावळी उचलण्याचं काम केलं, तरीही कोणत्याही पद्धतीची लाज बाळगली नाही. उच्च नीच नेने काही भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या, तरीही लाज बाळगली नाही. अहो एवढंच काय, माझ्या भगवंतानं अर्जुनाची घोडी धुतली आणि अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा केला, तरीही भगवंत लाजला नाही. तेच तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, अर्जुनाची घोडी धुतली आणि ते संकटे बहुत निवारली. म्हणजे अर्जुनाची घोडी धुताना सुद्धा देवानं थोडी सुद्धा लाज बाळगली नाही. एवढा मोठा जर कोणाचा परिचय असेल, एवढं मोठं जर कोणाचं सामर्थ्य असेल, तर ते उभ्या विश्वाच्या मालकाचं सामर्थ्य आहे. म्हणजे भगवंत थोडा सुद्धा लाज बाळगत नाही. पुढे जाऊन साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला. बरं तुकोबराय, इथपर्यंत आम्हाला समजलं. मग ज्यावेळी कर्णानं अतिशय तीक्ष्ण बाण अर्जुनाला मारायला काढला आणि आता लोकांना वाटलं की अर्जुन आता संपला, अर्जुन आता मरतोय, असं वाटता क्षणी देवानं अर्जुनाचा रथ जागच्या जागी खाली दाबला आणि अर्जुनाचा फक्त मुकुट उडाला आणि अर्जुनाचा प्राण वाचवला. म्हणजे देवानं काय केलं, वेळ प्रसंगी देव भक्तांच्या पुढे उभा राहिला आणि भक्तांना आपल्या पाठीमागं ठेवलं. देवानं अर्जुनाचा रथ जागच्या जागी खाली दाबला आणि देव अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. तेच माऊली ज्ञानोबराया सांगतात, पायी खूप पाठीशी घातला आपण पुढे उभा राहिला, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. म्हणजे एवढं सामर्थ्य भगवंताकडे आहे. भगवंत अजिबात लाज बाळगत नाही. मग साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय इथपर्यंत मला कळालं, बर साधा वया भक्ती काजन नाही लाज धरत, इथपर्यंत आम्हाला कळालं की ज्या वेळी भगवंत भक्तांची कामं करतो त्यावेळी भगवंत लाज बाळगत नाही. तुम्हाला एक खूप छान गोड दृष्टांत सांगते. चोखोबरायांची बायको बाळंतीण होती आणि चोखोबरायांच्या बायकोच्या पोटात दुखायला लागलं. चोखोबरायांच्या बायकोनं सांगितलं, जावा आणि तुमच्या बहिणीला जाऊन घेऊन या. चोखोबराय म्हणाले, ठीक आहे जातो आणि लगेच माझ्या बहिणीला घेऊन येतो. चोखोबराय आपल्या बहिणीला घ्यायला निघालेत आणि भर दुपार होती, उन्हाचा ताण होता डोक्यावरती. चोखोबराय एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले आणि म्हटले थोडंसं नामस्मरण करावं. आणि चोखोबराय नामस्मरणामध्ये इतके दंग
दंग झाले, इतके दंग झाले, इतके दंग झाले की आठवची आठवत झाले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. इतके भावाभाव झाले म्हणजे डोक्यात इतके भगवंताचे त्यांच्या नामस्मरण येऊ लागले. आणि मग उभ्या विश्वाच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला चिंता वाटू लागली. अरे माझा भक्त नामस्मरणामध्ये दंग झालाय, तिकडं त्याच्या बायकोच्या पोटात दुखायला लागलंय, आणि आता जर त्याच्या बायकोचं काही बरं वाईट झालं तर माझं काय खरं नाही. मग चोखोबरायांच्या बायकोच्या पोटात दुखायला लागलं ही बातमी उभ्या विश्वाच्या मालकानं रुक्मिणी आई साहेबांना सांगितली. आणि मग उभ्या विश्वाच्या मालकानं काय करावं, पांडुरंग परमात्म्याने फाटकी तुटकी लुगडं नेसलं, म्हणजे फाटकं तुटकं लुगडं नेसलं, पायामध्ये तरदोळा बांधलेली चप्पल घातली, हातामध्ये बांगड्या चढविल्या आणि कुंकवाचा मोठाच्या मोठा टिळा कपाळाला लावला. आणि रुक्मिणी आई साहेबांना उभ्या विश्वाचा मालक म्हणू लागला, काही ग रुक्मिणी, दिसते की नाही मी हुबेहूब चोखोबरायांची बहीण? हो ना धनी, दिसताय तुम्ही चोखोबरायांची बहीण. तेच तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, नट तो ऐनेची नटावा. आणि मग चोखोबरायांच्या दारापर्यंत उभ्या विश्वाचा मालक आला. चोखोबांची बहीण झाली शारंग धरू, बहिणी दार उघडा हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारे, वैनी उघडा दार हाक मारे, वैनी उघडा दार हाक मारे. चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाली शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग. वैनी उघडा दार हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारे. वैनी उघडा दार हाक मारे, वैनी उघडा दार हाक उभ्या विश्वाच्या मालकानं दारावरती जी कडी होती ती कडी वाजवली. चोखोबरायांच्या बायकोनं दार उघडलं. अगो बाई वहिनी, तुम्ही आलात का? हो वैंस, मी आले. बरं झालं बाई, देवानं धाडलं. आता मला सांगा, देवानं धाडलं की देवच आले? माता मौला बोला की, देवानं धाडलं का देवच आले? देवच आले. आणि मग माझ्या चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण माझ्या विठोबरायानं केलं. आणि मग पुत्र प्राप्ती झाली. आणि पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. आणि ज्यावेळी 27 दिवस साडी नेसून माझा विठेवरचा मालक चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण करत होता ना मायबाप हो, बाळंतपणाची सगळी वस्त्र माझ्या उभ्या विश्वाच्या मालकानं चंद्रभागेच्या पाण्यामध्ये धुतली. सांगा, थोडी तरी लाज बाळगली का? अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण केलं. सांगा, बाळगली थोडी तरी लाज? साधा व्या भक्ती काज नाही लाज धरत, अभंगाचं पहिलं चरण. म्हणजे उभ्या विश्वाच्या मालकानं चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण केलं. मग साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला, काय हो तुकोबराय, तुम्ही म्हणता की साधा वया भक्ती काज नाही लाज धरत, ऐसे याशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. मग शरण नेमकं जायचं कुणाला? त्यावेळी तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग. म्हणजे शरण जायचं कोणाला? तर ऐका, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं आणि श्रीकृष्णानं काय केलं तर द्रौपदीला काय केलं? वस्त्र पुरवलं. युद्ध पुकारणं झालं आणि युद्ध पुकारण झाल्याच्या नंतर दुर्योधन भगवान श्रीकृष्णाकडे गेले. भगवान श्रीकृष्ण निद्रास्त अवस्थेमध्ये होते. त्यांच्या डोक्याजवळ जाऊन बसले आणि नंतर अर्जुन आला आणि अर्जुन भगवंताच्या पायाजवळ बसला. थोड्या वेळानंतर श्रीकृष्णांना जाग आली. भगवान श्रीकृष्ण उठून बसले आणि उठून बसल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांनी विचारलं, बोल अर्जुना,
तुला काय पाहिजे? त्यावेळी दुर्योधन म्हणतो, अरे देवा, अरे अर्जुनाच्या आधी तर मी आलोय, मला विचार ना मला काय पाहिजे. हा देव म्हणतो, बर बाबा, तू माग बसला होता, कसं आहे ना, मागची माणसं दिसत नाहीत, सांग तुला काय पाहिजे. मग दुर्योधन सांगू लागला की देवा, मला सांग की तू मला काय देऊ शकतोस. देवानं सांगावं, मी तुला फार फार तर माझं सैन्य देऊ शकतो, मी काहीही झालं तरी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. दुर्योधनाने विचार केला. काय विचार केला? अरे जर हा देव हातामध्ये शस्त्रच घेणार नाही तर मग या देवाचा उपयोग काय? कोण म्हणतंय? झोपल्या काय? कोण म्हणताय? दुर्योधन. मग दुर्योधन म्हटला, जर देव हातात शस्त्र घेणार नाही तर मग देवाला सैन्य मागू. देवानं आहे नाही ते सैन्य देऊन टाकलं आणि अर्जुनाला विचारलं, बोल अर्जुना, तुला काय पाहिजे. अर्जुनाला सांगावं, काही नको देवा मला. आणि मग युद्ध पुकारणं झालं आणि दुर्योधनानं पितामह भीष्मांना सांगितलं, काय हो पितामह, खाता आमचं आणि रक्षण करताय पांडवांचं. दुर्योधनाला प्रचंड राग आला. दुर्योधन म्हणाला, ऐका, दुर्योधन म्हणाला, उद्या मी ही संपूर्ण पृथ्वी निष्पांडव्य करून टाकीन. इतका राग आला भीष्माचार्यांना, इतका राग आला आणि भीष्माचार्य तिथून निघून गेले. भगवान श्रीकृष्णांना वाटलं आता पांडवांचं काही खरं नाही. मग भगवान श्रीकृष्ण सायंकाळी पांडवांच्या राहुटीत गेले आणि द्रौपदीला उठवलं. द्रौपदी म्हणाली, भगवंता एवढ्या रात्री आलात, हो द्रौपदी, आता आपल्याला झोपून चालणार नाही, नाहीतर पांडवांचं काही खरं नाही. उठ द्रौपदी, आपल्याला जायचंय. कुठे जायचंय? पितामह भीष्मांकडे जायचंय. आणि मग भगवान श्रीकृष्णांना द्रौपदीला तयार केलं. दोघं भीष्माचार्यांकडे जाऊ लागले. जाता जाता भगवान श्रीकृष्णानं सांगितलं की भीष्माचार्य तुला प्रश्न विचारतील. काय ग द्रौपदी, एवढ्या रात्री एकटी आलीस? तेव्हा सांगायचं, मी एकटी नाही आली, माझ्यासोबत माझा हुजा नावाचा नोकर आलाय. कोण? हुजा नावाचा माझ्यासोबत नोकर आलाय. आणि ऐक, जर भीष्माचार्य नामस्मरणामध्ये दंग असतील तर हळूच असा बांगड्यांचा आवाज करायचा. कारण महाराज, या जगात फक्त 3च आवाज जिवंत आहेत, फक्त 3 आवाज. कोणते? एक म्हणजे बांगड्यांचा, 2 म्हणजे पैशांचा, 1 रुपया खाली टाका कसा खणखण आवाज येतो, आणि 3रा म्हणजे कप बशीचा. बशी वाजली की चहा आला. हे 3 आवाज जिवंत आहेत. ठरल्याप्रमाणे जे जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, द्रौपदीनं ते ध्यानात ठेवलं आणि द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांपर्यंत पोहोचले. आणि मग भगवान श्रीकृष्ण बाहेर उभे राहिले आणि द्रौपदी आतमध्ये गेली. मग भगवान श्रीकृष्ण तोपर्यंत काय करत होते तर संतांची पादुका घेईन मोचे खांदी, हाती टाळ दिंडी नाचीन पुढे. भगवान श्रीकृष्ण बाहेर उभे राहिले आणि द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्य नामस्मरणामध्ये दंग होते. भगवान श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे द्रौपदीनं बांगड्या वाजविला आणि बांगड्यांचा आवाज ऐकून पितामह भीष्मांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग द्रौपदी म्हणाली, पितामह, हा आशीर्वाद या जन्मातला की पुढच्या जन्मातला? मग भीष्माचार्यांनी डोळे उघडले आणि भीष्माचार्य द्रौपदीला विचारू लागतात, काय द्रौपदी, अगं तू एवढ्या रात्री आलीस? मग द्रौपदीनं सांगितलं की हा मी एवढ्या रात्री आली. बर, आलीस ती आलीस, एकटी आलीस? नाही पितामह, माझ्यासोबत हुजा नावाचा नोकर आलाय. बर, कुठं आहे तो नोकर? कसं आहे, मोठ्या माणसांना विश्वास सहजा लवकर पटत नाही. कुठं आहेत मग तुझ्या हुजा नावाचा नोकर कुठं आहे? मग द्रौपदी पुढं आणि द्रौपदी पुढं आणि पितामह भीष्माचार्य द्रौपदीच्या पाठी असे चालत चालत बाहेर येत आहेत. तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अशी डोक्यावरती घोंगडी पांघरून बसलेले होते. आणि मग भीष्माचार्यांनी अशी जोरात घोंगडी ओढली आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या काखेतून द्रौपदीच्या चपला खाली पडल्या. अरे, भीष्माचार्यांना वाटलं की उभ्या विश्वाचा मालक, ब्रह्मांड नायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण जर द्रौपदीच्या चपला जर काखेत वागवत असेल आणि जर पांडवांचं रक्षण करत असेल तर अरे मीच काय, माझ्यासारखे 1000 भीष्माचार्य जरी तयार झाले तरी पांडवांच्या कोणी केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. मग पितामह भीष्मांनी हे ठरवलं
की आता काहीही झालं तरी आता काय करावं हे भीष्माचार्यांना कळन. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, युद्ध सुरू झालं आणि पांडवांचं सैन्य मरू लागलं. भीष्माचार्यांनी आपला रथ अर्जुनाकडे वळवला आणि अर्जुनाकडं रथ वळवला. त्यानंतर भीष्माचार्यांनी अतिशय तीक्ष्ण बाण काढला. बाण धनुष्याला लावणार, तोच भगवान श्रीकृष्णानं रथाच्या खाली उडी मारली. सारथ्य करत होते अर्जुनाच्या रथाचे, कारण सांगितलं होतं मी काही नाही करणार, फक्त फार फार तर तुझ्या रथाचं सारथ्य करू शकतो, एवढंच करू शकतो. रथाच्या खाली उडी मारली आणि देवानं हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. घेऊन या चक्र गदाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांसी संहारी. देवानं उडी मारली, हातात चक्र घेतलं. भीष्माचार्य म्हणाले, काय हो देवा, तुम्ही तर म्हणाला होतात काही जरी झालं तर हातामध्ये शस्त्र धरणार नाही, मग हे सुदर्शन चक्र का धरलं? मग त्यावेळी देव सांगू लागतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना म्हणतात की कारण भीष्मा, मला तुझा शब्द खरा करायचा होता, म्हणून भीष्माचार्यांनी हातामध्ये काय घेतलं? धनुष्यबाण घेतला